मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आपण फायनली आलेलो आहोत लोणावळ्यामधल्या रिदम रिसॉर्टला. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे बघा रिदम लोणावळा. आणि हा आहे मागे जुना मुंबई पुणे हायवे, ओल्ड मुंबई पुणे हायवे. त्याला लागूनच आहे. स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटावर आहे. चला आता आपण आतनं प्रॉपर्टी बघूया कशी आहे ती. आणि 2 दिवसाचा स्टे आहे आमचा. आय होप सो तुम्हाला हा आवडेल आणि तुम्ही एकदा विचार कराल इकडे येण्यासाठी, राईट? येस, चला मग चलो. तर समोर दिसतंय तुम्हाला ते आहे लोणावळ्यातील प्रसिद्ध रिदम रिसॉर्ट. आणि हा त्यांचा मेन एंट्रन्स आहे. इकडनं आपण आत जातो रिसेप्शनमध्ये. तर आम्ही लवकर थोडं पोचलो, तर त्यांनी इकडे आम्हाला या रूममध्ये असं बसायला सांगितलं आहे. आमच्याकडे थोडासा वेळ होता चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी, तर आम्ही हा सगळा बाहेरचा भाग जरा एक्सप्लोअर करतो आहे. कारण चेक इन 1चा आहे आणि आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत 11:30लाच. लकीली ट्रॅफिक कुठेच नव्हता. आणि आता जर आपण पूल साईड एरिया वगैरे बघूया कसा आहे. तसं हे रिसॉर्ट खूप मोठं आहे आणि ऑड डे असलं तरी इथे बऱ्यापैकी गर्दी आहे. ऑलरेडी काही गेस्ट आहेत. आत्ताही आमच्याबरोबर बरेचसे लोक चेक इन करत आहेत. फॅमिलीज आहेत, कपल्स आहेत. एकतर आम्ही सिनियर सिटीजन्स बघितले, आय मीन हॅट्स ऑफ यार. आणि सगळे येत आहेत इकडे हळूहळू. तर त्यामुळे जर मला दुसरी कोणती एखादी रूम दाखवता आली तर दाखवू, बट अदरवाईज मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देईनच. पोर्टल ॲड्रेस पण मेन्शन करीनच, जिकडे तुम्ही जाऊन स्वतः या हॉटेलविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकतात. कारण बरेचसे असतात की चार्जेस हे फ्लक्च्युएट होत असतात. त्यामुळे मी टेंटेटिव्ह चार्जेस खालती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. तर हा आहे त्यांचा फन झोन. आता आपण इकडे आतमध्ये जाणारच आहोत बघायला. आणि हा पण असा त्यांचा ओपन हाचा इंडोर एरिया आहे. इकडे तुम्ही मस्तपैकी बॅडमिंटन वगैरे खेळू शकता, तर त्याचंही सामान आतमध्ये आहे आणि दॅट्स फ्री. तर हा आहे त्यांचा प्ले झोनचा एरिया. तर मी आता आतमध्ये आहे, तर तुम्हाला दाखवतो हळूहळू. तर इकडे सगळे त्यांचे चेस आहे, 2 कॅरम बोर्ड्स आहेत इकडे. त्या साईडला इकडे एक फूसबॉल आहे, हा एक आहे. आणि त्याचबरोबर इकडे एक आहे फूसबॉलचं टेबल. तर 2 आहेत, पण माझ्या मते हा जरा जास्त डिसेंट आहे, थोडा आतमध्ये. आणि बघा छान आहे. तर आता आपण बाहेरच्या साईडला पण बघूया काय आहे गेमसाठी. ते लहान मुलांसाठी ड्रॉईंग करायला वगैरे टेबल आहे. तुम्हाला बसायला जागा आहे. इकडे टेबल टेनिस आहे. समोर तुम्ही पूल खेळू शकतात. आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही तो हॉकीचा गेम जो आहे तो खेळू शकतात, बट दिस इज चार्जेबल. त्याचे चार्जेस एंट्री करतानाच त्यांनी तिकडे मेन्शन केलेले आहेत. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज फ्री आहेत. इथे ड्रॉइंग्स काही पोरांनी, छोट्या छोट्या मुलांनी केलेले पेंटिंग्स लावलेले आहेत. आणि इथे येऊन तुम्हाला टाईम स्पेंड करायला खूप चांगली अरेंजमेंट्स त्यांनी केलेली आहे. जर तुमचे फॅमिली मेंबर्स खेळत असतील तर तुम्ही ते काउचवर बसून त्यांचा गेम बघू शकतात. या बाजूला आहे छोट्या मुलांचा फन झोनचाच भाग आहे. तर बघूया आतमध्ये काय काय आहे. ओके, सो याच्या आतमध्ये जाताना शूज नॉट अलाउड. तर मी पण शूज काढतो जरा. तर हे बघा, अगदी छोटं छोटं पिल्लू असेल तुमच्याकडे, एकदम मस्त मस्ती करणारं वगैरे, त्याला इकडे सोडून द्यायचं. आणि हे सगळं रबरचं मॅटिंग आहे, त्यामुळे मी ज्याच्यावर उभा आहे विदाऊट शूज आहे, रबर मॅटिंग आहे. आणि इकडे
तुम्ही त्या पिल्लांना सोडून देऊ शकता त्यांच्या खेळायला. फुल धमाल करतील ते सगळे नक्कीच. तर एवढा बघा तुम्ही मस्त इथे मुलांना सोडून देऊ शकतात आणि ती पोरं पाहिजे ते इथे धमाल करू शकतात. हे बघा इकडे असे छान त्यांनी असे फ्लेक्स वगैरे लावलेले आहेत जस्ट टू अट्रॅक्ट द स्मॉल किड्स. द ग्रँड ओक. तर या ठिकाणी त्यांचा स्वतःचा एक बँकवेटसुद्धा आहे. म्हणजेच रिदममध्ये तुम्ही फक्त स्टेसाठीच नाही तर एखादा इव्हेंट पण प्लॅन करू शकतात. त्यासंबंधी आणखीन माहिती हवी असेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे. तिथे कॉल करून तुम्ही तुमचा इव्हेंट त्यांच्याबरोबर डिस्कस करून प्लॅन करू शकतात. थोड्या वेळ थांबल्यानंतर फायनली आम्हाला आमची रूम अलॉट झाली. तर मग चला आमच्याबरोबर रूम बघायला. तर फायनली आम्ही आमच्या रूममध्ये येऊन सेटल झालो. थोडंसं चेंज केलं, फ्रेश झालो आणि आता आम्ही या प्रॉपर्टीची भटकंती करायला सुरुवात केली आहे. तर मग चला आता आपण आमची रूम बघूया. ॲक्च्युली आम्ही जेव्हा बुकिंग केली तेव्हा आमची रूम होती सायप्रस म्हणून, पण इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला अपग्रेड करून दिली आहे. सो वी आर लकी अबाउट इट. बॅनियन. तर मग चला या साईडलाच आमची रूम आहे, ती तुम्हाला दाखवतो कशी आतून. अरे चलो. बॅनियन विथ डेक रूम आणि ही आहे ग्राउंड फ्लोअरवरती. या रूममध्ये 2 पार्ट्स आहेत. पहिला आहे हा लिव्हिंग रूमचा पार्ट आणि दुसरा आहे तो बेडरूमचा पार्ट. लिव्हिंग रूममध्ये त्यांनी एक सोफा कम बेड दिलाय, डायनिंग टेबल दिलाय, किचन प्लॅटफॉर्म दिलाय, टीव्ही आहे आणि टेबल आहे. आणि बेडरूम मध्ये बेड आहे, टीव्ही आहे, सामान ठेवायला जागा आहे. आहे त्यांची बेडरूम. बेडरूमला वॉशरूम अटॅच आहे आणि वॉशरूमच्या साईडलाच आहे वॉर्डरोब. सो इथे त्यांनी अशी वॉर्डरोब दिलेला आहे. आणि आम्हाला एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवते, हे जे वॉशरूम आहे हा दोन्ही साईडने उघडणारा वॉर्डरोब आहे. सो तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही इकडे ठेवू शकता आणि ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही काढून घेऊ शकता. सो जसं आपण बघितलं रूम्स स्पेशियस आहेत तसंच वॉशरूम सुद्धा स्पेशियस आहे. शॉवर एरिया वेगळा दिलेला आहे आणि ड्राय एरिया वेगळा दिलेला आहे. तिकडेच वॉश बेसिन आहे, एक फुल लेंथ आरसा आहे आणि सगळ्या सोयी त्यांनी आतमध्ये ठेवलेल्या आहेत. जसं डेंटल किट आहे, हेअर ड्रायर आहे, ते सगळं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि हां, इन केस ऑफ इमर्जन्सी फोनसुद्धा त्यांनी आतमध्ये ठेवलेला आहे. हॉलला लागून असलेला डेक आपण बघूयात कसा आहे ते. सो हा लॉन एरिया आहे. हा एक प्रायव्हेट लॉन टाईपच आहे कारण याच्या शेजारी आहे आमची बेडरूम आणि हा दोन्हीच्या बेडरूम आणि हॉलच्या समोर मिळूनचा जो लॉन आहे तो पूर्ण हा स्वीटचा लॉन आहे. तर तुम्हाला आमची रूम आवडली असेलच. इकडे 1चं चेक इन आहे आणि 11चं चेकआउट आहे. आणि आमच्या पॅकेजमध्ये आम्हाला रात्रीचं डिनर आहे, दुपारचा हाय टी आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट आहे. तर आता वरती आहे की 2nd फ्लोअरला यांचं
काय म्हणतात रेस्टॉरंट आहे, तिकडे जाणार आहोत. व्हेज नॉन व्हेज आता बघूया कसं ऑप्शन्स आहेत. बफेच आहे की प्रॉपर ऑर्डर प्लेस करायची आहे, आणि बघूया आज बफे असेल तर मेनू काय आहे, आणि जर आम्ही नॉर्मल ऑर्डर प्लेस करणार आहोत त्यांच्याकडे ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत. सिन्स आपल्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे, लंचसाठी आपण आलाकाटे चूज केलेलं आहे. दोन्ही ऑप्शन्स होते, आलाकाटे और बफे. आपण आलाकाटे घेतलेलं आहे. सो आपण ऑर्डर दिलेली आहे अथर्वसाठी किड्स मेन्यूमध्ये मॅक अँड चीज ऑर्डर केलेलं आहे, आणि आम्हाला एक खाऊसू आहे म्हणून सूप आहे ते ऑर्डर केलं आहे, आणि स्टार्टर्समध्ये व्हेजिटेबल कॉर्न कसाडीला ऑर्डर केलं आहे. सो हे आपलं आलेलं आहे सूप, खाऊसू आहे. त्यांनी हा जो कोकोनट बेस आहे तो वेगळा दिला आहे, आणि फ्राईड नूडल्स आणि चिली फ्लेक्स आणि हे सगळं एकत्र दिलेलं आहे. ते आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. सो हे जे सूप आम्ही मागवलं आहे ना एकदम वेगळं आहे. मी तर फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे, पण मिल्कची हे आहे, बेस आहे, आणि छान त्याच्यात आम्ही नूडल्स वगैरे टाकून मस्त झालं आहे. अथर्वसाठी मागवलं होतं किड्स मेन्यूमधलं मॅक अँड चीज, ते इथे आलेलं आहे. भरपूर चीजी दिसते, एकदम पोट डप्प होणार आहे. काय काय याच्यात? मॅक अँड चीज, पास्ता आणि चीज, पास्ता आणि चीज. मॅक इज मॅकरोनी पास्ता, मॅक इज मॅकरोनी पास्ता. सो मेन कोर्समध्ये आपण ऑर्डर केलं आहे वोक टॉस्ट नूडल्स. 5 स्पाइस नूडल्स आहेत या. स्मेल तरी एकदम मस्त येतो आहे, खाऊन बघूयात कशा. नाईस, छान आहे. खूप स्पायसी नाही आहेत. त्या आम्हाला म्हणाल्या, म्हणजे जिने सर्व केलं ती आम्हाला म्हणाली की खूप स्पायसी नाही बनवलं आहे, पण खरंच नाईस. सो पोटभर जेवण झालेलं आहे, आणि आता आम्ही असं ठरवलं की आता प्रॉपर्टीचा एक फेरफटका मारून येऊया. येस. तर हा अथर्व खालती गेला होता. काय अथर्व खालती? फन झोन आहे. ओके. तर ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे. तर आम्ही बघतोय की आम्ही जिकडे रेस्टॉरंट होतो तिथून आमच्या रूमपर्यंत यायला आतनं काही जागा आहे की नाही. तर माझं चला आपण जरा चक्कर टाकूया. एक येस, सर्कल आहे. सर्कल आहे, राईट. चलो. जसं अथर्व म्हणत होतं की एक सर्कल टाईप आहे, तर तसंच आहे. आम्ही जेवायला गेलो, जे रेस्टॉरंट आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आमच्या रूम्स आहेत, पण ते जे रिसॉर्ट बांधलेलं आहे ते पण असं आहे की तुम्ही त्या आतमधनं आरामात फिरू शकतात. फक्त गेस्टची प्रायव्हसी बघा, बाकी काही नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत ते या ओपन एरियामध्ये. बघा इकडे आमच्याकडे बास्केटबॉलसुद्धा खेळायला आहे. एअर हॉकी हा चार्जेबल गेम आहे, तर इधर तुम्ही त्याचा पेमेंट हा गेम खेळायच्या आधी पण करू शकतात, किंवा तुम्ही ते तुमच्या बिलमध्ये पण इन्क्लूड करून घेऊ शकतात. तुम्हाला तुमचा फक्त रूम नंबर सांगायचा आहे, आणि हा बरोबर ते बिल तुमच्या फायनल चेकआउटच्या वेळेला केलं जातं. हा आहे सगळा रिदम हॉटेलचा आतला परिसर. तर या सगळ्या रूम्स आहेत इकडे. काही सायप्रस आहेत, काही बॅनियन आहेत, आणि
काही ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की वरती बाल्कनी टाईप आहेत किंवा डेक्स आपण ज्याला म्हणतो ते आहेत. आणि बरोबर याच्यामध्ये पूल आहे, त्यामुळे बाल्कनीतून सगळ्यांनाच या साईडला आतमध्ये पूल दिसतं व्यवस्थित. तर या ठिकाणी ना त्यांनी ही असं मस्तपैकी शेड टाईप बांधलेली आहे. आता मला एक्झॅक्टली आयडिया नाही की करेक्ट वर्ड काय आहे, मे बी तुम्ही खालती कमेंट करून सांगू शकता. तर इथे बसून तुम्ही इकडे या पूल साईडला एन्जॉय करू शकतात. फक्त याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे की तुम्ही इकडे कोणतेही फूड आयटम्स आणू शकत नाही, ड्रिंक्स वगैरे अलाउड नाही आहेत. बट बाकी एन्जॉय करण्यासाठी जबरदस्त प्लेस आहे. इकडे आतमध्ये हे बघा त्यांनी इकडे मस्त सिटिंग अरेंजमेंट्स केलेले आहेत. हे बघा त्यांनी पूल साईडसाठी ना सेपरेट इकडे त्यांनी टॉवेल्स ठेवलेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या रूममधून आणायची गरज नाही आहे. आणि जर समजा तुम्हाला हे इकडे दिसत नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकतात. मस्त एन्जॉय करतो. आणि 4 फीट आहे, तुम्ही बघू शकता इकडे मेन्शन केलेलं आहे. इकडचा 4 फीट आहे आणि लहान मुलांचा जो आहे तो आहे 2 फीट. तो वर्षा कसं वाटतंय? हो मस्त मस्त छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. आणि आता परत एकदा आभाळ वगैरे भरलंय बघा. हो असं वाटतंय पाऊस येईल. क्लायमेट कसं आहे? सकाळपासून थंड आहे, प्लेझंट आहे. हा आणि आता जरा थंड होत आहे क्लायमेट. आणि एवढं थंड पाण्यात तो पोहतोय, बाहेर यायचं काही नाव घेत नाहीये. सो एकंदरीत आमची मस्ती मजा चालू आहे. ऑलमोस्ट तास सव्वा तास झाला अथर्व आतमध्ये ते पाण्यामध्ये, तो बाहेर यायला तयार नाही आहे. 1.5 तास टू बी व्हेरी ॲक्युरेट. चला आता आपण पुन्हा एकदा ही पूर्ण एक व्ह्यू बघूया आणि आतमध्ये जाऊया. संध्याकाळची वेळ झालेली आहे, चहा पाहिजे, चहा घेऊया आपण. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला हायटीची सोय आहे, त्याच्याबरोबर बिस्किट्स वगैरे मिळतात. बट जर तुम्हाला तिकडे अवेलेबल असलेले स्नॅक्स आयटम हवे असतील तर त्याच्यासाठी वेगळे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. आणि हे सगळे चार्जेस फायनल चेकआउटच्या वेळेला तुमच्या बिलमध्ये ॲड केले जातात. जिम्नॅशियम आणि स्पा हे दोन्ही आजूबाजूलाच आहे. अनफॉर्च्युनेटली स्पा आम्हाला यावेळेला कवर नाही करता आलं. बट नो टेन्शन, तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती व्यवस्थित मिळते. आता वेळ झालेली आहे रात्रीच्या जेवणाची आणि आम्ही जात आहोत आमच्या डाईन एरिया जो आहे तिकडे. रात्रीचा मेनू बघूया काय आहे.
रात्रीचं जेवण होतं, बफेच होता आणि व्हेज नॉनव्हेज चांगलं होतं. म्हणजे दुपारपेक्षा रात्रीच्या डिनरला व्हरायटी जास्त होती, कारण मॅक्झिमम पब्लिकचं पॅकेज हाय टी डिनर आणि ब्रेकफास्ट असंच असल्यामुळे रात्रीची व्हरायटी भरपूर होती. आम्ही जी रूम घेतलेली आहे ना तिकडे बाहेर सोफा कम बेड आहे जसं मी म्हणालो होतो. तर हे बघा त्या सोफा कम बेडचा त्यांनी हा असा इथे बेड बनवून दिला आम्हाला. तर इकडे अथर्व एकटा झोपेल आणि आम्ही आतमध्ये. तर झोपायच्या आधी आम्ही ठरवलं की जराशी कॉफी घेऊया, गरम गरम जरा घशाला शेक देऊया. तर जो इथे किचन प्लॅटफॉर्म आहे ना तिथे तर आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की केटल वगैरे आहे. तर इथे नुसतेच कॉफीचे सॅचेट्स नाही आहेत किंवा नुसते टी बॅग्स नाही आहे, तर इथे ॲक्च्युली फुल एक कलेक्शन आहे. सकाळी ते दाखवायचं राहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे खालती वर्षाचीकडे उभे आहे तर खालती जे दरवाजे आहेत ना तिथे एका ठिकाणी फ्रीज आहे आणि फ्रीज वर्किंग कंडिशनमध्ये आहे. तर या दोन गोष्टी आम्हाला सकाळी दाखवायच्या राहिल्या, तर मी तुम्हाला दाखवतो आता. चला. तर हे बघा इकडे आहे केटल. आम्ही आता इथे मस्तपैकी कॉफी करतो आहे. आणि इकडे बघा हा एक बॉक्स आहे उघडलं. वाव, हे बघा शुगर आहे. इकडे सगळ्या कारण दूधची पावडर आहे आणि इथे नेसकॅफेचे सॅचेट्स आहेत. आणि इकडे बघा चहाचे प्रकार बघा, मसाला चाय, ब्लॅक टी आहे, ब्लॅक टी, या इट्स अ ब्लॅक टी. त्याच्यानंतर आणि एक काहीतरी अजून एक कामिंग शॅमोमाईल, आय डोंट नो कशी नावं घेतात. तुम्हाला माहिती असेल तुम्ही नक्की सांगा, आम्हाला ते झेपतच नाही आहे. इथे ग्रीन टी आहे. सो एवढ्याच्या बॉक्समध्ये एवढी व्हरायटी आहे. आणि हे आम्ही बॅनियन स्वीटमध्ये आहोत, तर ह्याच्यासाठी आहे. बाकीच्या रूम्समध्ये पण असू शकतं असं किंवा ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं काही असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा इकडे आहे वर्किंग कंडिशनमधला फ्रीज. हे बघा इथे आता मी त्याचं एक काय म्हणतात ना त्याचं एक शेक ठेवलेला आहे आणि मस्त थंड आहे. आणि इकडे बघा असे त्यांनी तुमच्याकडे जे काही गोष्टी असतील ठेवायच्या वगैरे तुम्ही इकडे ठेवू शकतात. आणि हे शोचं नाही आहे, तर हे सगळं ओपन होतं. सेम सकाळी आम्ही सगळं दाखवायचं राहिलं आहे वरतं. हे बघा इकडे आम्ही अशी बॉटल वगैरे ठेवलेली आहे. तर हे सगळं फुल काइंड ऑफ अ किचनच आहे, मिनी किचनच तुम्ही म्हणू शकतात. फक्त गॅस नाही आहे बस, पण सुपर्ब आहे. आणि हे बॅनियन स्वीट्समध्ये आहे. तर आता ब्रेकफास्टचा मेनू बघूया. सो इकडे लहान मुलांसाठी हे कॉर्नफ्लेक्स वगैरे आहेत, फ्रूट्स आहेत, स्प्राउट्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही सलाड करू शकता. सो काइंड ऑफ अ हेल्दी ब्रेकफास्ट आहे इकडे हा पूर्ण सेट. इकडे आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक, फ्रेश लेमन. आणि या साईडला आहे कोकोनट चटणी, टोमॅटो चटणी, सांबार. त्यात आहे इडली. ओके, सो वी हॅव इडली हिअर. परत कॉइन इडली, मेदूवडाचा स्टॉक संपलेला आहे पण येईल. मूंग चिल्ला, पायसम, साबुदाणा खिचडी. ओके, ओपराइन पोटॅटो अँड मसाला ओट्स. ओके, waffle, that's a pancake, boiled egg, चिकन विंग्स. टी अँड कॉफी काउंटर यहाँ पे. सो गाईज फायनली चेकआउटची वेळ आलेली आहे, जी कोणालाच आवडत नाही, पण वी हॅव टू गो कारण रुटीन आहे. आणि आता 2 days 1 nightचा स्टे होता आमचा आणि आता ऑलमोस्ट 11:15 वाजलेत. 11 वाजता तर चेकआउट आहे. बट ओव्हरऑल रिदमचा जो आमचा स्टे होता तो चांगला होता, प्लेझंट स्टे आहे आणि नाईस एक्सपिरियन्स, नाईस हॉस्पिटॅलिटी. 2 टाईप्सचे रूम्स आहेत, एक सायप्रस आणि एक बॅनियन. सो सायप्रसमध्ये विथ बाल्कनी आहे, विथ डेक आहे. बॅनियन विथ डेक आहे
असे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाल, त्यांची छान वेबसाईट आहे जी शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. सो खालती टेंटेटिव्ह डिस्क्रिप्शनमध्ये मी रेट्स पण मेन्शन करत आहे, बट दोज आर टेंटेटिव्ह. आणि हे रेट्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चेंज होतात. ते चेंज आम्ही नाही सांगू शकत कारण आम्ही गेस्ट आहोत. चेंजेस करतात ती या रिदमची मॅनेजमेंट. आता आपण जाऊया रिसेप्शन काउंटरकडे थोड्या वेळातच चेकआउट करूया. थोडी लोणावळ्यात शॉपिंग करायची आहे आणि मग निघू ते ठाण्याच्या दिशेने. ड्राईव्ह इन द रेंजचा अनुभव आम्ही आमच्या रिटर्न जर्नीच्या वेळेला घेतला. लोणावळा टू ठाणे एकदाही पावसाने आपला जोर कमी केला नाही, त्यामुळे आमची रिटर्न जर्नी आम्हाला पाहिजे तशीच झाली. पण मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, पावसाळ्यात ड्राईव्ह करताना बी व्हेरी केअरफुल आणि ओव्हर स्पीडिंग अवॉइड करा. चला लास्ट लॅप. जिथून जर्नी सुरू केली तिथेच पुन्हा. पावसाळ्यात पण इथे पण मस्त असा हिरवळ एकदम, म्हणजे आपलं पण जागा कुठल्याही डेस्टिनेशन पेक्षा कमी नाही आहे ना वर्षा. सो फायनली आम्ही आमची ट्रिप संपवून घरी परत आलेलो आहोत आणि शॉर्ट अँड स्वीट असं ट्रिप तुम्ही म्हणू शकता छान झालेली आहे. येस, ऍक्च्युली 3 days 2 nights प्लॅन पॉसिबल नव्हता कारण मी तर सुट्टीवरच आहे, बट वर्षा आणि अथर्व ना सुट्टी नाहीये. पण आयडियली जो रिसॉर्ट आहे तो 3 days 2 nights साठी जास्त रिकमेंडेड आहे कारण मग तसं तुम्हाला तो एन्जॉय करता येतो पूर्णपणे. आणि त्याचबरोबर लोणावळ्यात आसपास जे काही फिरण्यासारखे पॉईंट्स आहेत ते तुम्ही करू शकता. तर मग हा ब्लॉग आमचा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल्स चालू ठेवा. आणि रिदमला जायचा नक्कीच विचार करा. तर मग भेटू आपण लवकरच पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय बाय.